जेजुरीचं हे दाम्पत्य आपल्यासाठी करणार आहे वांग्याचं कालवण. हा शिकवलाय कुणी पदार्थ? तो माझ्या घरीच केला जातो, म्हणजे माहेरी? सासरी सासरी सासरी. हा. आता वारकरी कांदा लसूण खात नाहीत ना, हो. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने कसं बनवू शकतो, त्यासाठी आम्ही हे घरीच विचार करून रेसिपी बनवलेली आहे, ती आज छान, छान, दाखवणार छान. आहे. वा फारच छान. चला मग वांग्याचं कालवण साहित्य सांगा. वांगी, सुकं खोबरं, शेंगदाण्याचं कूट, आलं, घरचा मसाला, तूप, चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, धने, जिरे, तीळ, मोहरी, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, हळद आणि मीठ. चला कृती करूया स्मिताताई. पहिल्यांदा काय करायचंय? खोबरं भाजायचं. बर मग पॅन लागेल ना? हो, पॅन. ठीक आहे. ह्याच्यात काय घालायचंय? आता आपण त्याच्यात थोडंसं तेल टाकू. बस. एवढं पुरे? हो बस. आपल्याला फक्त मसाला थोडासा भाजून घ्यायचा. बरं ठीक आहे. त्यात आपण सुकं खोबरं टाकणार. तुम्ही कधी वारीला गेलात? वारीला म्हणजे असं केलंय पुण्यामधून जेजुरी किंवा सासवडमधून जेजुरी, असे पूर्ण वारी नाही. पूर्ण वारी नाही केली, पण पांडुरंगाला म्हणजे दर्शनाला कधी गेला हो, असेल ना? भरपूर वेळा. तुम्ही हो स्मिताताई? मी हडपसरवरून सासवड पर्यंत आलेली आहे माहेरून, मम्मी सोबत माझ्या. अच्छा. हो. आणि पंढरपूरचं दर्शन घेतलंय का? तसं पायी वारीने नाही तसं घेतलंय, हा. पण पायी टप्पा फक्त हडपसर ते सासवड पर्यंतचा केलाय मी एकदा. बर 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 बर. दर्शन घेतल्यावर किती छान वाटतं ना? हो, खूपच छान वाटतं. खोबऱ्याबरोबर काय घालायचंय? खोबऱ्याबरोबर आपण आता धने घालू, घाला. तीळ टाकून घेऊ. बस. काढून घ्यायचं आता. काढून घ्यायचं. गॅस बंद करू. हो. ओके. हे आपण आता मिश्रण भाजून घेतलं. हो. त्याच्यात काय घालूया? आलं टाकू थोडंसं आपण त्याच्यामध्ये, घ्या. आणि थोडी कोथिंबीर. त्यांना माहितीये पण आलं काय आणि कोथिंबीर काय. ते मदत करतात ते आता दाखवायसाठी. घरी करत नाहीत ना, त्याच्यामुळे. चांगलंय. हे काय आता वाटून घ्यायचं? हो, वाटून घेऊ. ओबड धोबड. हो. बर त्याआधी मला सांगा, वारकरी लाखोच्या संख्येने जेजुरीमध्ये येतात, तिथले नागरिक स्वागत करतात, एक कसं चैतन्यमय वातावरण असतं, तुम्ही काय काय अनुभवता? गजबजलेली अख्खी जेजुरीच गजबजलेली असते. जिकडे बघावं तिकडे गर्दी असते. सोहळा असल्यासारखं काहीतरी जेजुरी त्यावेळेस वातावरण असतं. बरं पालखी किंवा वारी वरती येते मंदिरात दर्शनाला? नाही, मंदिरामध्ये नाही. नाहीत, पण वारकरी सर्व येतात. सगळे मनोभावे रात्रभर खंडेरायाचं चालू दर्शन करतात. म्हणजे पहाटेपासून पहाटे 3-4 वाजताच मंदिर उघडतात, हा. कारण की गर्दी भरपूर असते. एवढ्या हो. लोकांचं दर्शन पण होणे असतं. काय श्रद्धा आहे ना, निस्वार्थी भावनेने चालत हो, राहायचं, चालत राहायचं. त्यात वरती खंडेरायाचं वरती चढून यायचं, खंडेरायाचं दर्शन घ्यायचं आणि पुन्हा वारीला लागायचं. हो. तिथे येऊन तिथून जुन्या गडावरती पण जातात. कडे पठारी. कडे पठार म्हणजे जे जुना आपण रेग्युलर दर्शन करतो जेजुरीमध्ये, तिथून 3 किलोमीटर अंतरावरती जुनागड आहे, मेन खंडोबा, अच्छा. मेन देवस्थान. त्याला काय तीन कडे किलोमीटर. पठार कडे म्हणतात? पठार म्हणतात. म्हणतात. अच्छा. जुनं मंदिर ते. बर आणि हे तिथेही मंदिर. जातात तिथेही वारकरी जातात. आणि मग भरपूर पुन्हा संख्या. वारीला त्या लागतात. गडाला 9 लाख पायऱ्या आहेत असं म्हटलं जातं. हा. ते त्या चढून वारकरी जातात तिथेही दर्शनाला, पठारी, कडे पठारी. अच्छा. हम्म. काय श्रद्धा आहे, काय सोहळा आहे. वा. बरं ते पायऱ्या चढून वरून मला आठवलं की आम्ही जय मल्हार मालिकेमध्ये पाहिलं होतं, किंवा बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की पतिदेव पत्नीला उचलून काही पायऱ्या उचलून घेऊन जातात खंडेरायाचं पायऱ्या. दर्शन. 5 5 पायऱ्या बरोबर. असा सोहळा तुमच्या घरात झाला की नाही? हो, झालं ना. झाला? हो, झालं ना. लग्नानंतर जेव्हा नवीन दर्शनाला जातो ना, हा. त्यावेळेस 5 पायऱ्या उचलून घ्याव्या लागतात नवरीला. हा. मग तो विधी त्यांनी केलेला आहे. असं म्हणजे पायऱ्या? म्हणतात की ज्यावेळेस खंडोबा देवांनी बाणाई देवींना आणलेलं हम्म. जेजुरीला, हो. त्यावेळेस 5 पायऱ्या त्यांनी उचलून घेतलेल्या. अच्छा. तेव्हापासून ती प्रथा म्हणजे परंपरा, हा. परंपरा, नवीन लग्न झाल्यानंतर यायचं. हा. जोडीने येऊन 5 पायऱ्या उचलतात. वाव. जेजुरीला का जोडीने जायचं की अख्ख्या तुम्ही हिंदुस्थानामध्ये कुठेही फिरले तरी 12 ज्योतिर्लिंग बघितले किंवा कोणत्याही ठिकाणी गेले, पिंडीवरती तुम्हाला एकच शाळू दिसते. हो. तसे जोडीनी खंडोबा, जेजूरगड पहिलं पर्वत शिवलिंगाकार, मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर. म्हणजे कैलासामधून डायरेक्ट जोडीनी देव जेजुरीमध्ये. वा वा तुम्ही जर का वा. जेजुरीला मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यानंतर जेजुरीमध्ये त्या पिंडीवरती तुम्ही बघता 2 शाळू आहेत, खंडोबा म्हाळसादेवी, आणि त्यांच्या डोक्यावरती गंगा म्हणजे बाणूदेवी. वा वा. असे एकत्र जोडीने असल्यामुळे पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर
देवाचा जोडीने आशीर्वाद घेतात किती खंडाळ्याला. छान. तुम्ही आज इथे आल्यामुळे आम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींची ज्ञानामध्ये भर पडते आहे आणि अजून गोष्टी कळत आहेत. बरं, एरवी तुम्हाला मदतीला मग स्वयंपाकाला कोण असतं? हे तर करत नाहीत. नाही, मलाच करावं लागतं. आमच्याकडे मात्र त्या बाबतीत मी सुखी आहे. आमच्याकडे एक आचारी बुवा मदतीला आहे. अरे फक्त त्यांना हात जोडून विनंती करावी करायची. लागते की आचारी बुवा या या. म्हणून. जरा जोडीने हात जोडलात तर ते लवकर येतील. आचारी बुवा या. या. आणि आम्हाला याचं वाटण करून द्या. घ्या. धन्यवाद. आम्हाला एखादं विठ्ठलाच्या भक्तीचं भक्तिगीत म्हणा किंवा एखादा अभंग ऐकवाल का? नक्कीच नक्कीच. वा वा, ऐकवा. विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई, विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई, सुख जाहले जन्मीचे मन झाले दंग, वेडा जीवाला लाभला आज संत संग, भाव दाटी येला गळा, भाव दाटी येला गळा, सुचेना भंग, वा. सुचेना भंग, सुचेना भंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. फारच छान. धन्यवाद. तुम्ही आमच्यासाठी एवढं छान अभंग गायलात. फार सुंदर. चला, आपलं वाटण तयार झालेलं असेल. हो. स्मिता मॅडम, प्लीज घेऊन या. आचारी बुवा, विनंती आहे तुम्हाला. फार छान. हवं तसं झालंय ना? हो हो. मस्त झालंय. चला, वाटण आपलं तयार आहे. पुढे काय करूया? एक बाउल घेऊया. त्यामध्ये हे सगळं वाटण आपल्याला काढून घ्यायचंय. यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. आता यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालायचे. जिरेपूड घालू अर्धा चमचा, त्यानंतर गरम मसाला घालून घेऊ अर्धा चमचा, त्यानंतर लाल तिखट. अगं बाबो, हो हो हो. घाल. झणझणीत पाहिजे ना, हो हो हो. त्यामुळे एवढा. आणि आता घरचा मसाला घालून घेऊया. तुम्ही केलंय म्हणल्यावर ऑलरेडी त्याची हो. चव झणझणीत आहेच हो. आहे. त्यात तिखट. त्यात आपण काय विकी शेट? 1.5 चमचा घालूया धना पावडर धने पावडर. आणि हळद आणि थोडंसं मीठ. आपण वांग्यांना थोडंसं लावणार आहोत, त्यामुळे यामध्ये थोडंसं बेतानं घालायचं. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. बर. आता काय एकजीव करायचं झालंय, ताई? तर आपण वांगी घेऊया. हा, त्याच्यामध्ये भरायचंय ना? हो. बर. वांग्यांना थोडंसं मीठ लावून घेऊया आपण. हे मीठ का बरं लावायचं? मग आपण मसाल्यात फक्त मीठ टाकणार ना, मग वांग आळणी नको लागायला भाजीतलं, बरं बरं त्याच्यामुळे त्याला पण थोडंसं लावून घ्यायचं. बरं, ठीक आहे. आणि मग हा मसाला असा भरायचा त्याच्यात. वांग नाराज नको व्हायला. हो. आता काय करूया? आता कढई ठेवूया. चला, गॅस लावून घ्यायचं ना. हम्म. बघा तेल किती लागणार आहे. टाका थोडं. हो, बस. बास. तेल गरम झालंय. काय घालूया याच्यात? आता आपण यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया. हा. आता कढीपत्ता घालून घेऊया. आता यामध्ये आपण वांगी सोडून घेऊया. थोडीशी परतून आपण झाकण ठेवून घेऊया. जरा वांगे शिजतील छान वाफेवरती. हो.